बर्फाचे असतं तर स्वस्त असले असते, पण ताजेला घ्यायला 10 मिनटं लागतात, पण कापायला आपल्याला घरी नाही जमणार. बर्फाचं काय नाही, सर्व ताजेच आहे. तुम्हाला इथे फ्रीमध्ये कापून मिळते. सुरमई वगैरे हल्लं रेट तर कमी झालेलं दिसत नाही. सुरमया पण बऱ्यापैकी आहेत. भयंकर गर्दी आहे मासे घ्यायला. मासे कमी आहेत मार्केटमध्ये. कोंबडी झाली आहे. 300 ते 350 ग्रॅमचा पापलेट आहे. ते बरोबर सांगणार तुम्हाला बर्फाचे की ताजे. इकडे पोचे दिसतात, पोचे. इकडे गर्दी बघा मासे घ्यायला. मला माहितीच आहे. आता परत काय सांगणार मी. आता रविवार आहे म्हणजे आपला खायचा वार. नमस्कार मंडळी. तर आज आहे रविवार, तारीख आहे 28 जून 2026 आणि आता रविवार आहे म्हणजे आपला खायचा वार आहे. आणि त्यासाठीच मी आणि अक्षत आम्ही दोघं निघालो आहोत ते मार्केटमध्ये. आणि आपलं ऑल टाईम फेवरेट मार्केट कोपरीचं फिश मार्केट, तिकडेच निघालो आम्ही. अक्षतीची वाट बघतोय, बिल्डिंग खाली उभं आहे. आणि वातावरण आज असं वाटतं आहे की पाऊस पडणार आहे, म्हणजे पाऊस येईल असं वातावरण दिसतं आहे. दिसतं आहे का? आणि थेंब पावसाला सुरुवात होत आहे. थेंबच आहे. आता मागे पण 4-5 दिवसापाठीमागे पडला, तो पण तुरळकच. आता आजपासून तरी सुरू होतं आहे का पाऊस, बघूया. बाकी वातावरण थोडंसं थंड केलेलं आहे. एवढं पण नाही म्हणावं असं, पण थोडंसं थंड केलेलं आहे. काल रात्री थोडंसं थंडावा जाणवतो. आता वाटतं आहे पाऊस येईल असं. चला, पाऊस जर आला तर अतिउत्तम. रविवार आहे, मस्तपैकी मासे आणूया. आता आपल्याला मार्केटमध्ये कोणते ताजे मासे मिळणार आहेत ते बघायला लागेल, कारण बोटी बंद आहेत. तुम्हाला माहितीच आहे. आता परत काय सांगणार. अक्षता आली आहे. आता बोटी तर बंद आहेत. ताजे मासे किती अवेलेबल असतील माहीत नाही, पण कोपरीचं आमचं ऑल टाईम फेवरेट मार्केट आहे, तिकडे आम्ही चाललो आहे. आले अक्षता मॅडम पण आलेले आहेत. चला जाऊया कोपरी मार्केटला. सकाळचे 10:30 वाजले. लेझी संडे, आरामात जायचं असतं आपल्याला. चला. आणि बारीकशा अशा पावसामध्ये भिजत आम्ही पोचलो कोपरीच्या फिश मार्केटला. आणि बरीच लोक आपल्याला कमेंट करतात कोपरीचे मासे ताजे नसतात, खराब असतात, आवाचे सवा भाव असतात. त्यांना मी जरा एक गोष्ट दाखवतो. बघा इकडे गर्दी बघा मासे घ्यायला. बघा आता ही एवढी जी लोक इथे मासे घ्यायला आलेत, त्यांना पण कळत असेल ना मासे ताजे आहेत, खराब आहेत, महाग आहेत, काय आहेत. त्या लोकांची गर्दी वाढत चालली आहे. बघा लोक अजून गाड्या घेऊन येत आहेत. बघा इकडे पण आहेत मासेवाले आणि इकडे पण आहेत. आणि इकडे गर्दी बघा. मला बघूया कुठले मासे आहेत ते मार्केटमध्ये आणि काय रेटने आहेत ते. आणि अक्षता ऑलरेडी मच्छी मार्केटमध्ये घुसलेली आहे मासे घ्यायला. इकडे पोचे दिसतात, पोचे. लॉबस्टर आहेत ना दादा? 100 ग्राम पोचे. कसे आहेत ते? 600 रुपये किलो. बघा 600 रुपये किलो पोचेच आहे तेव्हा. आणि 1.5 किलो झालेत. 1.5 किलोमध्ये मला वाटतं 6-7च बसले असतील ना रे. हां हा बघा 8-9 आहेत पोचे. बघा 1.5 किलोमध्ये. ती कोळंबी तुम्हाला वर्षाचे 12 महिने मिळेल कोपरी फिश मार्केटला. आणि फार्मची पण आहे. आणि थोडीशी ही फार्मचीच आहे ना रे? कशी किलो आहे? 460. 460 रुपये किलो कोळंबी आहे. आणि ती मोठी आहे ती 560 वाली आहे. आणि तिकडे त्या 500 वाल्या कोळंबी आहे. कोळंबी आहेत तुम्हाला कायम मिळतील इकडे कोळंबी. अक्षर इकडे आले मासे बघायला. काय आहे कामाचं काय? कशी आहे सुरमई? 1300 रुपये किलो. बघा 1300 रुपये किलो सुरमई आहे. पण ताजी आहे ना, बर्फाची नाही ना? ताईंकडे बिंदास या, ते बरोबर सांगणार तुम्हाला बर्फाची आहे की ताजी. 1300 रुपये किलो. आणि हलवा? हलवा 1000 रुपये किलो. आणि पापलेट बघा मोठी आहेत. कशी? 300 ग्रामचा पापलेट. 300-350 ग्राम. बघा 300 ते 350 ग्रॅमचा पापलेट आहे. 1800 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि छोटीवाली ती 1400 ना? बघा ही 1400 रुपये किलोने तुम्हाला पापलेट मिळतील. आणि कलेट कसे आहेत? 2000 रुपये किलो. बघा कलेट आहे, कापरी पापलेट. हे तुम्हाला 2000 रुपये किलोने मिळतील. पापलेट आहेत आणि सर्व फ्रेश आहेत, कुठलंही बर्फाचं नाही आहे. इकडे पण फार्मची कोळंबी आहे. कोंबडी झाली आपली. कोळंबी आहे फार्मची, 500 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. ही पण तीच आहे. ही टायगर आहे काय? हे बघा करपाली कोळंबी, ही तुम्हाला 400 रुपये किलोने मिळेल. फार्मची पण आहे आणि करपली पण आहे. ही करपली आहे, ही फार्मची आहे. ही 500 रुपये किलो आहे. आणि इकडे मासे जरा कमीच आहेत आज थोडेसे. इकडे बघा आपलं चिलापी आहे, काळा मासा 200 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. बघा 300 वाले 200 सांगतो. आणि बांगडे कसे आहेत? 100 रुपये वाट आहे. बघा 6 पीस आहेत बांगडे, बारके आहेत. 100 रुपयाला 6. आणि मोठे कसे देतोय? 100ला 4 आहेत. मुशी कशी आहे? 400 रुपये किलो. किलो ना?
बघा मुशी आहे ती 400 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. तुमच्या तरी मासे एवढे दिसत आहेत इकडे. टोळ काळीच संपलेली दिसते मला. टोळ संपली, जास्त मासे नाही, पावसाळा आहे, पण सगळे ताजे मासे आहेत. सुरमई कशी? सुरमई आहे ती 250 रुपयाला एक पीस आहे सुरमईचा 250 रुपयाला. आणि वामचा तुकडा आहे तो 100 रुपयाचा आहे. मासे कमी आहेत मार्केटमध्ये, पण जे आहे ते ताजे आहेत. ताजे कुठून येतात ते काय विचारलं नाही आम्ही, पण दिसतात ते ताजे. आता हावड्याचा आम्हाला आता चालू झाला असेल, हावड्याचा फिशिंग, कलकत्ता हावडा, तिकडनं बनवणारे मासे असतात. इकडे बघूया, हा मावशीकडे बरीच गर्दी आहे. इकडे गर्दी बघा लोकांची, भयंकर गर्दी आहे मासे घ्यायला. रविवार आहे आणि इकडे जरा क्वांटिटी पण जास्त दिसते माशांची. सुरमई पण मोठे आहेत. आणि इकडे कलेट पापलेट आहेत, ती तुम्हाला 500 रुपयाला एक पापलेट आहे. आणि इकडे जे चिताडे आहेत ते 800 रुपये किलोने तुम्हाला मिळतील. सुरमया पण बऱ्यापैकी आहेत, म्हणजे 1-1.25 किलो 1.5 किलोपर्यंत सुरमई दिसते आपल्याला इकडे. काही बिझी आहेत खूप 500 रुपये. बाकी हलवे पण आहेत इकडे. आजी हलवा कसा आहे? हलवा 800 किलो. 800 रुपये किलोने तुम्हाला हलवा मिळेल. चितळा पण 800 रुपये. आणि ती खापरी पापलेट 500 रुपयाला एक. इकडे सुरमई आहे ती तुम्हाला 800 रुपये किलोने मिळेल, छोटीवाली ती. इकडे आहे ती 1000 रुपये किलोवाली आहे. आणि इकडे आहे ती 800 रुपये किलो आहे. 680 ही 1200 ना? 1000 रुपये किलो ही 1200. बघा ही 1000 रुपये किलो आहे आणि ही ती 1200 रुपये किलो. इकडे पापलेटं पण आहेत, खापरी कलेटं पण आहेत. 400 बघा. आणि हा हलवा जवळजवळ 500 ग्रॅमचा आहे. 1150. बघा 1000 रुपये किलोवाली सुरमई आहे आणि तेवढीच आहे ती 1100 ग्रॅम आहे. 1100 रुपये. बिंदास न्यायचा माल. 1150 द्या. बोंबील आहे ते तुम्हाला 500 रुपये किलोने मिळणार आहे. बोंबील आता यायला लागले तर आहेत मार्केटमध्ये, पण रेट काय कमी झालेलं दिसत नाही. तोच रेट चालू आहे. इकडे जांभळं वगैरे थोडा, पण इकडे लाईन जी लागली आहे ना, ती मच्छी कापण्यासाठी आहे. त्या मावशीकडनं जो मी घेतलेत मच्छी, तर तुम्हाला इथे फ्रीमध्ये कापून मिळते. सुरमई वगैरे हलवा काही असू दे. आणि ही लाईन त्याच्यासाठीच आहे. मच्छी घ्यायला तुम्हाला 10 मिनटं लागतील, पण कापायला तुम्हाला अर्धा तास जाईल गॅरंटेड. कापून घ्यायचं इकडे असेल तर. घरी जाऊन कापणार असेल तर लगेच जाऊ शकता, पण इथे कापायचं तर तुम्हाला अर्धा तास, कमीत कमी अर्धा तास लागेल. एवढी गर्दी आहे इकडे कापायला. आता आपण हलवे घेतले बघा 2. किती किलो ते माहीत नाही, वजन करून कळेल आपल्याला. इकडनं घेतलं 800 रुपये किलोचा रेट आहे. आणि तिताडाना एक पण 1.5 किलोच्या खाली नाही आहे, 1.5 किलोच्या वरच आहे सगळे तिताडे. आणि पापलेट कसं? 1200 जोडी येते. 1200 रुपयाला जोडी आहे ही पापलेटांची. 750 आहे. आणि किती झाले? 750. 750 रुपयाचे झाले. ग्रॅम किती आहेत? 1 किलो. 970 ग्रॅम झाले. ओके बघा 900 ग्रॅममध्ये 2 हलवे बसलेले आहेत. ते 750 रुपये. लाईन लावतो, मी पेमेंट करतो. आता इकडे लाईन लावायची. इकडे आता आमच्याकडे सुरमई पण घेत आहे, जी 800 रुपये किलोमध्ये आहे. छोटीवाली सुरमई चांगली आहे, ताजेच आहेत ना सर्व? बर्फाचं काय नाही, सर्व ताजेच आहे बघा मावशीकडे. पण जवळजवळ किलोच्या आसपासची आहे. सुरमई घेतला आहे, हलवा घेतला आहे. आजचं आपलं काम झालेलं आहे मस्त विकेताईंकडनं. इकडे बांगडे आहेत, साईज एवढी आहे. 100 रुपयाला 5 बांगडे मिळतील तुम्हाला. आणि इकडे तारली मासा पण आहे, जो तुम्हाला 200 रुपये किलोने मिळेल. आणि शिंपले संपलेत. आणि हे शिंपले 300 रुपये किलोने होते, संपत आले शिंपले पण. बांगडे आहेत, छोटे छोटे बांगडे आहेत. बोंबील पण छोटे छोटे आहेत, जे 500 रुपये किलोने तुम्हाला बोंबील. इकडे पोचे साफ होतात, पोचे क्लीन होतात, कटिंग होतं. आपल्याला घरी नाही जमणार, म्हणून इकडे साफ करून गेलं बेटर आहे. तर मंडळी आता अक्षता लाईनीत उभी आहे मासे कापायच्या. आता मासे कापून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, घ्यायला 10 मिनटं लागतात, पण कापायच्या लाईनीत तुम्हाला अर्धा तास जाते. काही पण असतात बाजूला. आणि खरी गोष्ट आहे, कापायला बरीच लाईन आहे. आणि तिकडे 2घंच जण आहे, तिसरा कुठेतरी गेला बाहेर. तो आला की थोडंसं स्पीड वाढेल. आणि त्यातून कोळंबी कापणारे आले की, कोळंबी सोडून देणारे आले कोणीमध्ये की मधून वेळ लागतो. पण कोळंबीचे चार्जेस आहे तिकडे, लक्षात ठेवा. कोळंबी बोंबील कापायचं सुद्धा चार्जेस घेतात. बाकी जे मोठे मासे आहेत ना, त्याचे काही चार्जेस आहेत, फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्यामुळे आपण ते कटिंग करून घ्या मासे. कारण माशांची घाण इकडेच क्लिअर झाली की बरी असते घरी नेहमीपेक्षा. कापायचा त्रासही होतो. अर्धा 1 तास लागेल आपल्याला. 11:15 झाले जवळजवळ. आता 12:15 इथे होती. तर ठीक आहे मित्रांनो, आता पावसाळ्यामध्ये कोपरीच्या फिश मार्केटमध्ये मासे तर कमी आहेत,
पण ताजे आहेत असं मी तर सांगतो तुम्हाला. त्यांनी पण आपल्याला सांगितलेलं ताजे आहेत आणि रेट ताजेचेच आहेत, त्यामुळे खूप महाग आहे. आणि बर्फाचे असतं तर स्वस्त असले असते, पण ताजे आहेत म्हणून महाग आहे, तेवढं लक्षात घ्या. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला कोकरी फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. अक्षय बिझी आहे, लाईनीमध्ये होती.